आई प्रत्येक वेळी स्वतःला शेवटी का ठेवते आणि आपण ते नॉर्मल का मानतो? क्लिनिकमध्ये मला रोज दिसतं लो हिमोग्लोबिन, विटामिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम कमी, भरपूर प्रोटीन गॅप. अँड गेस व्हॉट? मोस्ट ऑफ देम आर मदर्स. बरं, आईला न्यूट्रिशन माहिती नाही असं नाही बरं का. सगळ्यांचं बॅलन्स स्टार्ट तीच बनवते, पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही. सकाळचा नाश्ता स्किप, दुपारचं जेवण उशिरा करते, पाणी प्यायला विसरते आणि संध्याकाळी उरलेलं खात बसते. आणि मग कंप्लेंट सुरू होतात. लो हिमोग्लोबिन, हेअर फॉल, मूड स्विंग्स, वेट गेन, झोप नीट न लागणे, पोट साफ न होणे आणि बरंच. घरातली स्त्री हा घराचा आधार असते, ती सगळ्यांना पोषण देते. म्हणून आज एक बदल स्वतःसाठी करा. प्रॉपर ब्रेकफास्ट करणं, जेवणाच्या वेळा पाळणं, रोज एक फळ स्वतःसाठी, 8 ते 10 ग्लास कमीत कमी पाणी पिणं. हेल्दी स्त्री म्हणजेच हेल्दी कुटुंब. महिला दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा.